कुर्सी नहीं कीमत बचाने चला हूँ, शोर नहीं सुकून चुनने चला हूँ। किसी और की राहन रोशन हो सके इसलिए खुद एक कदम पीछे हटाऊ। आमदार संदीप जोशी यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करताना लिहिलेल्या पत्रात हा शेर वापरलाय, जो बरंच काही सांगून जातो। त्यामुळे खरंच संदीप जोशींना आपली किंमत वाचवायची आहे की त्यांना आमदारकीची खुर्ची जाणार आहे त्याची चिंता सतावते की आणखी काही? म्हणजे संदीप जोशींची नाराजी नेमकी कुणावर आहे? फडणवीसांच्या विश्वासातले असून अत्यंत निकटवर्तीय असून सुद्धा त्यांच्यावर राजकीय निवृत्ती घेण्याची वेळ का आली आहे? यावरच चर्चा करणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। संदीप जोशींनी राजकीय संन्यास का घेतला हे समजून घ्यायचं आहे, पण त्याआधी संदीप जोशींचा परिचय करून देते की संदीप जोशी नेमके आहेत कोण। तर संदीप जोशी हे विदर्भातलं एक नामांकित व्यक्तिमत्व आहे। नागपुरात त्यांना एक प्रतिष्ठित पद आहे किंवा नागपुरात त्यांची एक प्रतिष्ठा आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत, नागपूरचे माजी महापौर राहिलेत, सलग 2 वेळा नागपूर महापालिकेत स्थायी समितीचे सभापती सुद्धा राहिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात। फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांचे मानद सचिव पद सुद्धा त्यांनी सांभाळले। विदर्भ विभागीय पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी सुद्धा त्यांना मिळाली होती। फडणवीसांसोबतच गडकरींशी सुद्धा त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत। देवेंद्र फडणवीसांना देवा भाऊ ही ओळख देण्यात जोशींचा मोठा वाटा आहे। फडणवीस व्यस्त असल्याने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं पालकत्व सुद्धा या संदीप जोशींकडे। मागील अनेक वर्षांपासून संदीप जोशी हे खासदार क्रीडा महोत्सवाचे मुख्य संयोजक राहिलेत। फडणवीसांच्या वरदहस्तामुळेच त्यांना नागपूरचं महापौर पद आणि विधान परिषदेची आमदारकी मिळाल्याची सुद्धा चर्चा आहे। आणि त्यांची आणखी एक ओळख सांगायची झाली तर संदीप जोशी महापौरपदी असताना किंवा स्थायी समितीच्या सभापतीपदी असताना नागपुरातले जे काही प्रोजेक्ट आज विजिबल आहेत किंवा जे काही प्रोजेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात, मग तो मेट्रोचा प्रोजेक्ट असो, मग तिथले ते अंतर्गत रस्त्यांची कामं असो, त्याविषयीचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते सगळे या संदीप जोशींच्या कार्यकाळात झालेले आहेत। त्यामुळे संदीप जोशी हे नाव नागपूरकरांसाठी तसं खूप मोठं आहे आणि त्याचेच पडसाद आज आपण सोशल मीडियावर सुद्धा पाहत असू की संदीप जोशींनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांचे समर्थक, त्यांचे चाहते हे त्यांच्या घराबाहेर बसून आंदोलनाला बसले आहेत। त्यांचा खरं तर संदीप जोशींनी राजकारणातून संन्यास घेऊ नये अशी त्यांची एक भूमिका आहे। आता जे मी तुम्हाला एक ओळख सांगितली ती संदीप जोशींविषयी सांगितली, पण त्यांनी खरंच राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय का घेतला असेल किंवा त्यामागची कारणं काय तर ती सुद्धा समजून घेऊयात। पहिलं कारण म्हणजे प्रकृतीचं कारण असू शकतं, कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या तर्रीवित पोहे या कार्यक्रमाचा अपवाद वगळता नागपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात संदीप जोशी कुठेच दिसले नाहीत। त्यामुळे खरं तर त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं सुद्धा एखादं कारण असू शकतं, जे खरं तर त्यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करण्यासाठी कारण असू शकतं। दुसरं म्हणजे पुन्हा आमदारकीचं पक्षाकडून आश्वासन नाही। संदीप जोशींचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ हा येत्या 13 मेला संपतोय। त्यानंतर पक्षाकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाईल याविषयी कुठला शब्द मिळाला नसेल आणि आपली आमदारकी जाणार आहे याची चुणचुण आधीच लागल्यानं दबाव तंत्राचा वापर म्हणूनही त्यांनी हा निर्णय घेतला असावा किंवा तसं निवेदन सोशल मीडियावर टाकलं असावं अशी सुद्धा एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीनंतरच राजकीय निवृत्तीचा निर्णय का? तर निकटवर्तीयांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज आहेत का? कारण नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत संदीप जोशींच्या एकाही समर्थकाला उमेदवारी दिली नाही आणि त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात होती। कारण महापालिका निवडणुकीत भाजपनं जवळपास सिटिंग 41 नगरसेवकांचं तिकीट कापलं। त्यामुळे जोशींच्या निकटवर्तीय आणि काही लोकांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली नाही आणि मग त्यांच्याऐवजी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आणि मग त्यामुळे सुद्धा संदीप जोशी पक्षावर नाराज होते अशी चर्चा होती। त्यामुळे भाजपमधील काही नवीन आणि तरुण चेहऱ्यांना पक्ष अधिक संधी देतोय आणि जुन्यांवर अन्याय करतोय अशी सुद्धा एक भावना असू शकते आणि त्या भावनेतून खरं तर त्यांनी हे पाऊल उचललंय का ही सुद्धा चर्चा आहे। दरम्यान आपण नागपूर महापालिकेविषयी आता बोललो, पण संदीप जोशी ज्या नागपूर महापालिकेतून येतात तिथला निकाल आत्ता झालेल्या कालच्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो ते सुद्धा आपण एकदा पाहूयात की नागपूर महापालिकेचं सध्याचं पक्षीय बलाबल काय की एकूण 151 जागा आहेत। त्यात भाजपने किती जिंकलेत? 102, काँग्रेस 34,
MIM 6, मुस्लिम लीग 4, शिवसेना ठाकरे गट 2, शिवसेना शिंदे गट 2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागा. आता हे झालं पक्षीय बलाबल. आणि भाजपविषयी सांगायचं झालं तर 2017च्या तुलनेत किंवा गतवेळच्या तुलनेत यंदा भाजपच्या नगरसेवकांमध्ये 6च्या संख्येनं घट झाली आहे. म्हणजे काय, तर याआधी नगरसेवकांची संख्या 108 इतकी होती, जी यंदाच्या निवडणुकीत भाजपचे 102 नगरसेवक हे नागपूर महापालिकेत निवडून गेलेत. आणि त्यामुळे खरं तर काँग्रेसबाबत सांगायचं झालं, एकीकडे आपण भाजपाबद्दल बोलतोय, पण काँग्रेसबद्दल सांगायचं झालं तर काँग्रेसनं सुद्धा यावेळी नागपुरात मिशन 100चं लक्ष ठेवलं होतं, पण त्यांना 35शी सुद्धा ओलांडता आलेली नाही आहे. आणि त्यामुळे झालंय काय, भाजपनं सुद्धा 50च्याहून अधिक माजी नगरसेवकांचं तिकीट कापले आणि युवकांसह अनुभवी उमेदवारांना संधी दिली आहे. आता त्यामुळे खरं तर त्याच ज्या तिकीट कापलेल्या नगरसेवक असतील किंवा काही समर्थक असतील, त्यातले बरेच जण हे संदीप जोशींशी कनेक्टेड होते आणि त्यामुळे संदीप जोशी नाराज आहेत, अशीच चर्चा आहे. बरं, आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की संदीप जोशी जर एवढा मोठा निर्णय घेत आहेत, तर मग फडणवीसांची यावर भूमिका काय? तर फडणवीसांच्या भूमिकेविषयी खरं तर खुद्द फडणवीसांनी अजून तरी माध्यमांमध्ये येऊन समोर यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. पण ज्यावेळी संदीप जोशींना पत्रकारांनी याविषयी विचारलं, त्यावेळी त्यांनी स्वतः म्हटलं की मी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत 3-4 दिवसांपूर्वीच चर्चा करून हा निर्णय घेतलाय आणि त्याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे आता जिथे संदीप जोशीच हे स्वतः सांगतायत, त्यामुळे एक प्रकारे पक्षाच्या बदललेल्या राजकीय भूमिका रणनीतीनुसार आता फडणवीस सुद्धा जोशींना आगामी काळात काही देऊ शकणार नसतील किंवा तुर्तास आश्वासन देणंही त्यांनी टाळलं असेल, असा एक अर्थ निघू शकतो. किंवा दुसरा, एक प्रकारे जोशींच्या राजकीय निवृत्तीला त्यांची सुद्धा अप्रत्यक्ष संमती असू शकते, ही सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे आता आपल्याला राजकीय दृष्ट्या संदीप जोशींच्या या निवृत्तीविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.